सर्वांना नमस्कार. मित्रहो, आरोग्याचे आजचे प्रश्न कोणते आहेत, कोणते प्रॉब्लेम्स आहेत जे जीवघेणे ठरत आहेत आणि त्याच्यामुळं मृत्यूचं प्रमाण वाढत आहे, अशी मुख्य कोणती कारणं आहेत की जी आजकाल टॉप 10 कॉजेस ऑफ डेथ म्हणतो आपण त्याला. हे टाळण्याकरता काय केलं पाहिजे, हे कशा प्रकारे टाळले पाहिजे, कायम स्वरूपाचं तुम्हाला या धोक्यापासून सुरक्षितता मिळेल, या धोक्याची तुम्हाला भीती राहणार नाही, याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवाला धोका होणार नाही, अशी काय उपाययोजना केली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आज आपण पाहू. याच्यामध्ये सगळ्यात आधी महत्त्वाचं आपण लक्षात घेऊया की आजारी पडणं एक बाजू असते आणि मृत्यू होणं ही दुसरी बाजू असते. आजारामधून बऱ्याच व्यक्ती सुधारून बऱ्या होऊन बाहेर येतात आणि काही दुर्दैवानं आजारामध्ये गंभीर होत सिरियस होतो, त्यांचा मृत्यू होतो. तर मृत्यू झाला म्हणजे तर ते आयुष्य म्हणजे व्यक्तीचं आयुष्य संपलं, मग तर काही पुढचा प्रश्नच येत नाही तिथं. परंतु ज्या आजारी असतात त्या सुद्धा त्यातून पूर्ण बऱ्या होतात का, पूर्ण कंट्रोलमध्ये येतात का, किंवा पूर्ण तो आजार त्यांचा नाहीसा होतो का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की अर्धवट बरा होतो ती व्यक्ती, म्हणजे आजारीच राहते, त्याचा स्टॅमिना एवढा पूर्ण राहत नाही, त्याची शक्ती एवढी चांगली राहत नाही, तो पूर्णपणे निरोगी म्हणण्यासारखी अवस्था राहत नाही. आणि असं जर प्रकार त्याचा होत असेल, अर्धवट जगल्यासारखं जर होत असेल, किंवा कुठल्या तरी बिमाऱ्यासोबत घेऊन त्या बिमाऱ्या दाबून ठेवण्याचे औषधं घ्यावी लागत असतील, तर ही वेळ नाही आली पाहिजे. आणि जर आली असेल तर ती कशा प्रकारे चांगल्या प्रकारे कंट्रोल केली पाहिजे. कारण काय होतं की अशा आजारामध्ये राहणं, अर्धवट शक्ती किंवा अर्धवट निरोगी अवस्था तुमची असणं आणि तुम्ही सतत आजारासारखं असणं, अशक्त असणं, थकवा असणं, याच्यामुळे तुमचा फक्त वैयक्तिक त्या व्यक्तीचाच तोटा होत असतो असं नाही, तर काय होतं की त्या कुटुंबावर सुद्धा तो एक लोड असतो. कुटुंबाला सुद्धा सर्वांची मानसिकता पण थोडीशी त्यामुळं थोडीशी खराब होते, किंवा तेवढा उत्साहाच्या कुटुंबामध्ये राहत नाही. तसंच आर्थिक खर्च तर त्या कुटुंबाचा वाढतोच वाढतो, परंतु समाजाला जे आहे, कारण तुम्ही माणसं ही समाजाची संपत्ती असते, आणि जर ही माणसं काही अर्धवट अशी त्यांची पूर्ण ऊर्जा, पूर्ण एनर्जी, पूर्ण शक्ती वापरू शकत नसतील समाजासाठी, देशासाठी, तर तो पण एक नुकसान आहे. जिथं तुम्ही काम करत असाल त्या कामाचे तास, भले तुम्ही 8 तास किंवा 10 तास ड्युटीला थांबत असाल, परंतु तुमच्याकडे तेवढं काम होतं का तुमच्याकडून, त्या 10 तासाचा तेवढा पुरेपूर तुम्हाला मोबदला देता येतो का, हे पण पाहिलं पाहिजे. 6 तास ड्युटी असेल, 8 तास असेल, पण जर तुम्ही फक्त वेळेकडे पाहून तेवढा वेळ घालवत असाल आणि पगार मिळवत असाल, तर तो उद्देश नाही. उद्देश कसा पाहिजे की जे आपण घेत आहोत त्या मोबदल्यामध्ये तेवढं दिलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर त्यासाठी आपणाला आरोग्य चांगलं ठेवणं आणि हे जे धोके आहेत हे धोके टाळले पाहिजे. जे मुख्य आजच्या समस्या आहेत, जे मुख्य प्रॉब्लेम्स आहेत, याच्यामध्ये जर आपण विभागणी केली तर त्याच्यामध्ये असंसर्गजन्य आजार असतात, संसर्गजन्य आजार असतात, तसंच काही इतर पण काही आजार असतात. अशा 3 याच्यामध्ये वर्गीकरण होतं. तर आजकाल सध्या असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण अतिशय वाढत आहे, ज्याला आपण म्हणतो की एकापासून दुसऱ्याला होत नाहीत हे आजार. तुमच्याच लाईफस्टाईलमुळं, आपल्या स्वतःच्या चुकामुळं, तुमच्याच एक दैनंदिनी जी असते ती चुकीची झाल्यामुळं, आरोग्यदायी जीवनशैली नसल्यामुळं, याच्यामुळं काय होतं, तुमच्याच हृदयाचे असो आजार, किडनीचे असो, लिव्हरचे असो, कॅन्सर असो, दमा असो, किंवा अर्धांगवायू असो, किंवा हार्ट अटॅक असो, सांधेदुखी असो, लठ्ठपणा असो, हे जे सगळे आजार आहेत, हे सगळे आजार म्हणजे ही असंसर्गजन्य आजाराची उदाहरण आहे. आणि दुसऱ्याकडून कोणाकडून तुम्हाला येत नाही, हे तुमच्या स्वतःच्या चुकांमुळं किंवा दुर्लक्षामुळं म्हणा. बऱ्याच वेळा कसं असतं, चुका आपण कधी म्हणतो, तुम्हाला कळत असून जर तुम्ही केलं नाही तर. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आरोग्य शिक्षणच नसतं, माहीत नसतात, आणि त्याच्यामुळे हे चुकीमुळे सुद्धा, दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. परंतु या आजारांचं प्रमाण वाढत आहे. नंबर 2, संसर्गजन्य आजार सुद्धा, मध्ये जशी कोरोनाची साथ आली, अशा साथी वारंवार उद्भवतात. तसंच टीबी सारखा आजार असेल, म्हणजे क्षयरोग आहे, तसंच कुष्ठरोग असेल, किंवा मलेरिया आहे, किंवा डेंग्यू आहे, किंवा उलटी संडासारखे पोटाचे काही त्रास असतील,
हे कसे आहेत? संसर्गजन्य आजार आहेत. त्वचेचे असतील किंवा काही इन्फेक्शन असेल, श्वासाचे आजार असतील, हे एकापासून दुसऱ्याला जाणारे आजार आहेत. तर याचे पण धोके असतात. तसंच तिसरा जो ग्रुप आहे, तिसरा ग्रुप म्हणजे इतर आजार, त्याच्यामध्ये कुपोषण. कुपोषणमध्ये 2 टाईप असतात. चांगल्या प्रकारचं पोषण होत नाही त्याला आपण कुपोषण म्हणतो. मग हे दोन्ही टोकं कोणती आहेत? एक तर खायला न मिळणं किंवा न व्यवस्थित खाणं, कमी जाणं, आणि मग त्यामुळं त्या व्यक्तीचं वजन एकदम कमी होणं, त्याच्या शरीरातले प्रोटीन्स कमी होणं, व्हिटॅमिन, जीवन हे सगळं कमी होणं, आणि एकदम क्रश हाडकुळी तब्येत बनणं, ही एक बाजू. आणि दुसरी, हे कुपोषण म्हणजे दुसरी बाजू कशी असते की काहीही खायचं, कितीही खायचं, कधीही खायचं, कंट्रोल नाही कसलंच, अति ओव्हर खायचं आणि गळे लठ्ठ बनतात एकदम, हे पण कुपोषणच आहे. तर अशा प्रकारचं कुपोषण झालं, त्याच्या मागं जे पुन्हा दुसरे सगळे दोष येतात, आजार येतात, आजारांचं मोहोळ येतं म्हणल्यासारखं, तर हे सगळे दुष्परिणाम प्रत्येक तुमच्या अवयवावर, प्रत्येक शरीराच्या पेशीवर, तुमच्या संस्थावर होत असतात. तसंच याच्यासोबतच वातावरणाचं प्रदूषण हे पण आता एक मोठा प्रॉब्लेम बनत आहे. तसंच भेसळ, हे जे पोल्युशन म्हणतो किंवा आपण भेसळ म्हणतो, ही भेसळ ही अन्नाची भेसळ असू शकते, पाण्यामध्ये भेसळ असू शकते, हवेची भेसळ किंवा त्याला आपण प्रदूषण म्हणतो ते होऊ शकते. आणि आता सध्या जे प्रमाण वाढत आहे भेसळचं, की कधीही ऐकलं नसेल किंवा विचार जास्त झालेला नाही, ते म्हणजे मानसिक भेसळ, विचारांची भेसळ. तुमच्या डोक्यामध्ये येणाऱ्या जुन्या कसल्याही किंवा पुन्हा पुन्हा रिपीटेड नको त्या विचारांचं जे बंबार्डिंग होत आहे, नको त्या विचारांचं जे तुमच्यावर सारखा वर्षाव होत आहे, त्याच्यामुळं तुमची मानसिकता खराब करण्याचं काम करत आहे. हे प्रदूषण, विचारांचं प्रदूषण, तुमच्या भावनांचं, तुमच्या सगळं जे काही तुम्हाला कॉन्फिडन्स राहायला पाहिजे, निरुत्साही केलं जातं. तरुण लोकांना, तरुण व्यक्तींना डिप्रेशनमध्ये, अँझायटीमध्ये जाण्यासारखं वातावरण सध्या वरचीवर होतं. आणि हे वातावरण कुठल्याही वयाच्या माणसांना पकडू शकतं. त्यामुळं हे सुद्धा प्रदूषण नाही होऊ दिलं पाहिजे. आणि याच्या पुढचं आणखी एक समस्या, प्रॉब्लेम आहे की बऱ्याच गोष्टी आपल्या हातानं ज्या करू नयेत अशा केल्या जातात, तेव्हा त्या सुद्धा मोठे मोठे गंभीर प्रश्न तयार करतात. त्याच्यामध्ये प्रोसेस्ड फूड आहे, जे आता सध्या सुपरमार्केटमधून किंवा याच्यातून जे विक्री होते, डब्बा बंद, पाकिट बंद, तळलेले, फ्राईड केलेले, त्याला मीठ, साखर भरपूर लावून ठेवलेले, साठवून ठेवलेले असे पदार्थ खाण्यामध्ये लोकांच्या खूप वाढत आहेत. आणि त्यामुळं नको ते आजार पाठीमागे लागत आहेत. ही पण खूप मोठी समस्या आहे. तसंच तंबाखू, गुटखा, त्याचं कुठलाही प्रकार, सिगारेट असेल, याचं प्रमाण जास्त वाढत आहे, ही सुद्धा मोठी समस्या बनत आहे. तसंच अति मद्यपान, हे सुद्धा समस्या. आणि त्याच्यामुळं व्यसनमुक्ती केंद्रांची किती संख्या वाढत आहे, त्याच्यामध्ये किती लोक जात आहेत वारंवार, आणि किती फॅमिली याच्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत, किती जणांचं आरोग्य बिघडत आहे, कॅन्सर सारखा आजार मागे लागतो आहे, हार्ट अटॅक सारखे, अर्धांगवायू सारखे, याच्यानं तरुण वयातील, मध्यम वयातील माणसं कायमची बेडवर आडवी पडत आहेत किंवा जीवन संपून जात आहे. हा पण मोठा प्रॉब्लेम आहे. तसंच आणखी प्रॉब्लेम म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठक काम असेल किंवा हालचालच नाही शरीराला. घरून निघालं, गाडीवर बसायचं, ऑफिसला जायचं, तिथून गाडीवर यायचं, घरी यायचं आणि टीव्ही बघत बसायचं, मोबाईल बघत बसायचं. फक्त तिथली ड्युटी करायची, त्या ड्युटीचा पगार घ्यायचा, बस आपला आयुष्य अशा प्रकारे आरामशीर. ह्याला आराम म्हणत नाही, हा नंतर हराम ठरतो. आरोग्यासाठी तर तुम्ही नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे. बैठी जरी तुमची जीवनशैली असली तरी सकाळ संध्याकाळ तुम्हाला वेळ मिळतो. तसंच आरोग्यासाठी जे आहार लागतो चांगला, तो पण निवडला पाहिजे. तुमची लाईफस्टाईल चांगल्या प्रकारची केली पाहिजे. आणि तसंच ताणतणाव विनाकारण घ्यायची, या धावपळीमुळं थोडासा दम धरा, धीर धरा. होत असतात गोष्टी, हे असा कुणाला पेशन्सच राहिला नाही पाहिजे, आत्ताच पाहिजे, घाईत पाहिजे, अशा प्रकारचा हा पण खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. आणि टाईप ए ही जी पर्सनॅलिटी बनत आहे, त्याच्यामुळं पण हार्ट अटॅक आणि हे जे स्ट्रोक आहेत, अर्धांगवायू, यांचं प्रमाण जास्त वाढत आहे. कॅन्सरचं सुद्धा प्रमाण वाढत आहे. आणि जे आपण सांगितले की मधून तयार होणारे विषारी घटक जे आहेत, त्या शरीर हे मधून टॉक्सिक बनत आहे. प्रत्येक शरीराला आज जवळजवळ डिटॉक्स करण्याची गरज आहे. तर हे प्रत्येकानं ओळखलं पाहिजे आणि आपल्या आपल्या स्तरावर हे डिटॉक्स केलं पाहिजे. तर अशा प्रकारे व्यायामाचा अभाव असणं हे सुद्धा त्याला कारण आहे. तसंच
मेडिकल केअर, जी आता सध्या वैद्यकीय सुविधा फक्त औषध गोळ्या देऊनच ही नसते, तर तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूक केलं पाहिजे, आरोग्य शिक्षण दिलं पाहिजे आणि खर्चिक उपचार करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हे नसणं सुद्धा एक मोठी समस्या बनत आहे. म्हणून आपल्या चॅनलचा तर उद्देश हे देणं हाच आहे. आरोग्य शिक्षण, तुम्ही हुशार व्हा, स्वतः तुम्ही डॉक्टर व्हा, स्वतः तुम्ही स्वतःचं आरोग्य सांभाळा. आरोग्य रक्षक बॉडीगार्ड जसा असतो तसा हेल्थ गार्ड आरोग्य रक्षक स्वतः तुम्ही स्वतःचे बना, तरच हे सगळं शक्य आहे, टिकून आहे. आता आपण हे सगळे गंभीर प्रश्न पाहिले, ही गंभीर सगळे प्रॉब्लेम्स पाहिले. आता याला कायम स्वरूपाचं कशा प्रकारे मिटवता येऊ शकतं, कायम स्वरूपाचं याच्यापासून दूर कसं राहता येऊ शकतं, कायम स्वरूपाचं याला दूर ढकलून कसं देता येऊ शकतं आणि तुम्ही आनंदानं, चांगल्या ह्यानं, कॉन्फिडन्सनं, तुमच्या आत्मविश्वासानं तुम्ही हसत खेळत आनंदानं आयुष्य जगू शकता, हे आपण उपाय पाहूया. याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिलं, 60-70% काम करणारं हे जे आहे ते म्हणजे आहाराकडे लक्ष द्या. तुम्ही जो आहार घेताय, आपण पुन्हा पुन्हा सांगतो, त्या आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या, फळं घ्या, तुम्ही मोड आलेलं घ्या, तुम्ही आंबवलेले पदार्थ घ्या, तुम्ही पाणी पुरेशा प्रमाणात प्या. अहो, एवढ्या गोष्टी पाळल्या तरी बस झालं. हा आहार एकदम चांगल्या प्रकारचा असणं तुमचं बऱ्याच प्रकारे शरीरामध्ये नको ते घटक घालणार नाही. आणि ते साठवलेले डबाबंद, पाकिटबंद अजिबात घेऊ नका. तसंच दुसरं जो उपाय आहे तो म्हणजे नियमित व्यायाम करा. व्यायामासारखा बॉडी डिटॉक्स करणारा कुठलाच मार्ग नाही. तुमच्या शरीरात जे काही कुठल्या तरी प्रकारानं किंवा कुठल्या स्वरूपानं जर विषारी घटक साठले असतील तर ते बाहेर काढून टाकण्याचा व्यायाम हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. म्हणून नियमित चालण्यासारखा व्यायाम असेल, एरोबिक्स असतील, स्ट्रेचिंग असेल, कुठल्याही स्वरूपाचे तुम्ही व्यायाम करा. 1 तासभर, 1.5 तास त्यासाठी स्वतःसाठी वापरा. त्याच्यानंतर तिसरा जो मार्ग आहे, व्यसनापासून दूर राहा. ते तंबाखूचं कुठलंही स्वरूप असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, याच्या आहारी जाऊ नका. तसंच अति मद्यपान, दारूच्याही आहारी जाऊन आपलं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. तसंच त्याच्या पुढचा मार्ग आहे की वजन तुमचं नियंत्रणात ठेवा. वजन नियंत्रणात असणं म्हणजे काय आहे की तुम्ही आहार व्यवस्थित घेताय, तुम्ही व्यायाम नियमित करताय, हे त्याचं एक चिन्ह असतं. तुमच्या उंचीप्रमाणे तुमचं वजन असणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. जर वजन कंट्रोलमध्ये राहिलं तर तुमच्या अंगातली वाईट चरबी वाढणार नाही, वाईट घटक वाढणार नाही, टॉक्सिक प्रॉडक्ट्स वाढणार नाही आणि हे वाईट परिणाम करणार नाहीत, कुठले आजार तुमच्या मागे लागणार नाही. तसंच ब्लड प्रेशर, रक्तदाब जो आहे तो नियंत्रणात असला पाहिजे याची काळजी घ्या. तसंच साखर तुमच्या शरीरातली ती पण नियंत्रणात असली पाहिजे, हे पण काळजी घ्या. तसंच काय काय अवॉइड केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, आपण आताच वर पाहिलेलं आहे की जे जे घटक तुम्हाला शरीराला अपायकारक करू शकतात, नुकसान करतात, याच्याकडे डोळे उघडे ठेवून पहा. तुम्ही त्या गोष्टी करण्याच्या आधी याचा मला आरोग्याला फायदा आहे की तोटा आहे याचा विचार करा आणि जे टाळता येते तेवढं टाळा. कारण कसं आहे, जे घेता येते ते घेणं एक बाजू झाली, पण टाळता येणं सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच हेल्दी इटिंग प्रॅक्टिसेस जे म्हणतो आपण आहाराच्या बाबतीमध्येच, तसं तुम्हाला जे काही कधी खायचं असेल तर ते आरोग्यासाठी चांगलं आहे असं करा आणि पाणी पुरेशा प्रमाणात प्या. पाणी कमी पडू देऊ नका. जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला पण पाणी जर कमी पडत असेल तर त्याचा फायदा तेवढा चांगला होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो हुकमी एक आहे तो म्हणजे की मानसिकता तुमची चांगली ठेवा, सकारात्मकतेने राहा, पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह विचार ठेवा. स्वतःचं चांगलं व्हावं, आपल्या घरच्यांचं, सगळ्या मेंबर्सचं चांगलं व्हावं, आपल्यासोबत इतरांचं चांगलं व्हावं, असं मोठं मन करा. मोठ्या मनाने होता येते मोठे. विचार केले छोटे तर कसे होणार मोठे. म्हणून आधी आपलं मन मोठं करा. ह्या मोठ्या मनानं सगळं काही आपल्याला मिळू शकतं, सगळं काही आपण जिंकू शकतो, यशस्वी होऊ शकतो. म्हणून हे जे आजकालचे जे आरोग्याचे गंभीर प्रश्न आहेत, जे तुमच्या जीवाला धोका करू शकतात, हे टाळायचे असतील तर हे जे 10 आपण उपाय सांगितले, हे 10 उपाय पाळा आणि काळजी घ्या आणि हे सगळे नियम पाळा. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.
निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हकलून देऊया.